तुम्ही समाजकारणामध्ये कधी आले ना का बरं आले? लोकांसाठी काहीतरी करायचे ह्या माध्यमातून मी या अगोदर तुम्ही कोणकोणते समाजकारण केले आहात? असे तर भरपूर केलेले आहे आपण. तर काय धोरण घेऊन तुम्ही रिंगणात उतरले आहात? धोरण एकच आहे. तर अमोलजी, तुम्ही तुमच्या प्रभागात सर्वात मोठं काम कोणतं केलं आहे? एक बेनार चौक ते लालपेठकडे जाणारा जो रोड होता, अमोलजी, का बरं तुम्हाला असं वाटते की भिवापूरची जनता तुम्हाला निवडून द्यावं? 20 वर्षापासून नगरसेवक होते. त्यांनी जर का काम केले असते तर मला काम करायची वेळ आली नसती. नमस्कार, स्वागत है आपका द पांडे जी पॉडकास्ट में। आज हमारे गेस्ट है अमोल शेंडे जी। तो आइए हम उनसे चर्चा करते हैं। नमस्कार अमोल जी, नमस्कार. कैसे आहात? बस ठीक आहे, तुमच्या आशीर्वादाने सगळं पडेल मजेमध्ये. तर आता आपण द पांडेजी पॉडकास्टची सुरुवात करूया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही समाजकारणामध्ये कधी आले ना का बरं आले? आमचा जो भाग आहे हा भाग स्लम एरिया आहे. त्या स्लम एरियामध्ये पाहिजे तसा डेव्हलप होत नव्हता. तर त्या माध्यमातून आपल्याला एक की हे डेव्हलप कसा होईल ह्या माध्यमातून मी 2012 पासूनच ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये मला आवड वाटली की नाही काहीतरी आपल्याला करायचं आहे, लोकांसाठी काहीतरी करायचे ह्या माध्यमातून मी 2012 पासून ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे. बरं. तर या अगोदर तुम्ही कोणकोणते समाजकारण केले आहात? असे तर भरपूर केलेले आहे आपण. त्याच्यामध्ये एक आपण मागील मी 7 वर्षापासून एक माझे कार्यालय आहे जनसंपर्क कार्यालय म्हणून. त्या कार्यालयामधनं निराधाराची कामं असो, राशन कार्डाची कामं असो, लाडकी बहीणचे फॉर्म भरण्यापासून असो, KYC करण्यापर्यंत हा आपण पूर्णपणे मोफत करतो. बरं. आणि वेळोवेळी कुणाला ब्लड लागला असेल, कुणाचं ऑपरेशन करायचं असेल, ते मग आपण आमदार मुख्यमंत्री सहाय्यता निधीपासून आपण 1-1 लाख रुपयांचे लाभ सुद्धा माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या माध्यमातून मिळवून दिलेले पेशंट आहे. बरं. कुणाला 50,000 जे ज्या हिशोबाने बिमारी असते ते शासनाने ठरलेलंच असते. कुठे 50,000 मंजूर होतात तर कुठे 1 लाख मंजूर होतात. बरं. आपण ह्या लेवलपर्यंत आपण काम केलेलं आहे. एखादी गरजू आहे, त्यांना काही आर्थिक मदत पाहिजे आहे, आपण तेही सुद्धा करतो. एखादी जणांचं घर वगैरे पडलं असेल त्याच्यात मध्ये पण आपण पुढाकार घेतो. जेवढं शक्य आहे माझ्या माध्यमातून करतो, काही आपले लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या माध्यमातून करतो. ही पण सेवा आपण करतोय. एखादी पूर आला त्या पूरमध्येही आपण सर्वप्रथम झरपट नदी आहे, भंगाराम वार्ड म्हणून आहे, बरोबर. तिथे नेहमी साधारण 1-2 वर्षात पूर परिस्थिती येतच असते. त्या पिरियडमध्ये कित्येकदा असं आम्ही सेपरेट आमची गाडी घेऊन जातो, त्यांचं सामान शिफ्ट करतो, त्यांना शाळेमध्ये नेतो. मग तिथनं आमदार साहेबांना आम्ही कळवतो. आमदार साहेबांना सांगून त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांना ब्लँकेट असो, त्यांना झोपण्यासाठी व्यवस्था, आपण हे पूर्ण ताकदीने हे आपण नेहमी करत आलो आहोत. कारण आपल्याला एक समाजकार्याची जाण आहे आणि एक गरिबी आपण बघितली आहे. म्हणून आपल्याला असं वाटते की आपण त्यांच्या ठामपणे उभं राहिलं पाहिजे. तर तुमचा प्रभाग कोणता आहे? प्रभाग क्रमांक 14. तर यावेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही पण उतरले आहात, बरोबर? बरोबर. तर काय धोरण घेऊन तुम्ही रिंगणात उतरले आहात? धोरण एकच आहे, जे मागील मी तुम्हाला सांगितलं, स्लम एरिया आहे. बरोबर. स्लम एरियामध्ये रोजगाराच्या पण संधी नाही आहे आणि आपण शक्य तिथपर्यंत आपण तोपर्यंत आपण जेवढा रोजगार द्यायचा आहे काही मुलांपर्यंत आपण देऊ शकलो आहे. उर्वरित काही ठिकाणी आपण काही एरियामध्ये काही मुलं आहे जे आजही रोजगारापासून वंचित आहे. त्यांना
कशा प्रकारे आपल्याला रोजगार देता येईल. काही बचत गटांच्या महिला आहे, त्यांनाही आपल्याला रोजगारामध्ये कसं डायव्हर्ट करता येईल त्यांना. आपण त्या माध्यमातून एक विचार केलेला आहे, की येत्या जर का मी निवडून आलो, तर आपल्याला बचत गट, आज आमचे बावनकुळे साहेब सुद्धा आले होते. त्यांनीही बोललं, की बचत गटांना 10 ते 15 महिलांचं बचत गट, त्यांना ₹1,00,000 शासनाच्या माध्यमातून निधी देऊन कधी उद्योगधंदा वगैरे त्यांना लावून द्यायचा. तर मी त्याच्यामध्ये जास्त भर देईल. कारण की महिला हे सक्षम झाली पाहिजे. बरोबर. त्या माध्यमातून माझा आधी त्याच्यावरती भर असेल, की बचत गट तयार करणे, त्यांना कशा प्रकारे आपण पैसे शासनाकडनं मिळवून देऊ शकतो, याच्यासाठी मी प्रयत्न आधी करणार. तर अमोलजी, तुम्ही तुमच्या प्रभागात सर्वात मोठं काम कोणतं केलं आहे? एक सर्वात मोठं काम म्हटलं, मागील कित्येक दिवसापासून एक बेनार चौक ते लालपेठकडे जाणारा जो रोड होता, कित्येक वर्षापासून तो प्रलंबित होता. गड्डे खूप, त्याची म्हणजे सगळ्या नगरसेवकाकडनं जी अपेक्षा होती वार्डवासियांची, की आज होईल आज होईल, असे करता करता कित्येक वर्ष निघाले, पण तो रोड होऊ शकला नाही. मी आपल्या चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार यांच्याकडे ह्या लक्षात आणून दिलं, की भाऊ, हा रस्ता खूप गरजेचा आहे. भाऊनी कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता 70 लाख रुपयाची निधी दिली. त्यामधनं एक बेनार चौकापासून ते लालपेठ हनुमान मंदिर पर्यंत 70 लाख रुपयाचा रोड बनला. ते थोडा एक 70 मीटर हा बाकी राहिला. त्याच्यामध्ये परत भाऊला सांगितलं, भाऊ फक्त 70 मीटर राहिलेला आहे. तर भाऊनी पुन्हा आता 12 लाख रुपये दिले. तो मंजूर सुद्धा झाला. जस्ट ते आचारसंहितेमुळे तो थांबला आहे. जसं आचारसंहिता झाली 16 तारखेपासून तो रोड पण चालू होऊन जाईल. म्हणजे तो रोड एक सगळ्यात मोठा आहे का, 82 लाख रुपयाचा रोड आहे तो सगळ्यात मोठा आहे. उर्वरित असे 20 लाख, 25 लाख, 30 लाख, 10 लाख, 15 लाख, खेळण्याचं मैदान असो, ग्रीन जिम असो, ह्या अशा अनेक जे आहे आपण कामं केलेले आहेत त्या प्रभागामध्ये. नालीपासनं जे जे आहे. मला इतक्या कामामधनं एक काम मला करताच नाही आलं. त्याचं कारण पण असं आहे, घरकुल. हा घरकुल जे आहे मला एकही आणता नाही आला. त्याचं कारण पण असं आहे, की शासनाचा तो नियमच आहे, की नजूल जागेवर घरकुल देता येत नाही. बरोबर. ते हे मी वारंवार भाऊला सांगायचो, भाऊ घरकुल तर महानगरपालिकेमध्ये कलेक्टर साहेबांकडे खूप पेंडिंग आहे, पण आपण भाऊ देऊ शकत नाही. याच्यासाठी थोडा उपाय करा भाऊ, उपाय करा. तर भाऊची पण इच्छा होती, की नाही, घरकुल हे मिळालाच पाहिजे. भाऊ सातत्याने बावनकुळे साहेबांकडे पट्ट्याची मागणी करत होती. ती मागणी ही मान्य झाली आणि त्याच्या सर्वे, पांडेजी तुम्हाला सांगतोय, 308 लोकांचे मातानगर चौक, गवडी मोल्ला त्याच्या जे मागचा जो परिसर आहे, 308 लोकांचे मंजूर झालेले आहे. 60 घर हे भिवापूरचे मंजूर झालेले आहे. त्याच्यात फक्त फॉर्मॅलिटी एवढीच बाकी आहे, की फॉर्म भरून महानगरपालिकेला सबमिट करणे, 2-3 महिन्यात पट्टा घेणे, इतकं काम आहे. उर्वरित आज बावनकुळे साहेब आले, त्यांनी उर्वरित जो आहे सर्वे करून त्यांचंही एक टप्प्याटप्प्याने त्यांचं होईल. तर आज खऱ्या अर्थाने ते जे पट्ट्याचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. म्हणजे आता मला जे घरकुल आणता येत नव्हतं ते मी आता घरकुल लोकांसाठी आणणार. तर मला एक आनंद वाटेल, की आज त्यांचं पक्क घर असेल आणि ते आमदार महोदयामुळे जे शक्य झालं आहे. तर मला एक त्या गोष्टीचा आनंद आहे, की काही दिवसांना आता मी रोड, नाल्या ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो सहज, काही अडचण न असता. पण आता मी घरकुल पण बिनधास्त आणून देणार लोकांना. हे एक मात्र एक छान वाटून राहिला. आज आनंद वाटत आहे, की मी ते काम येत्या काही दिवसात ते घरकुलचं काम लोकांचं करणार, तेव्हा मला बरं वाटेल. अमोलजी, का बरं तुम्हाला असं वाटते, की भिवापूरची जनता तुम्हाला निवडून द्यावं?
सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जे 20 वर्षापासून नगरसेवक होते त्यांनी जर का काम केले असते तर मला काम करायची वेळ आली नसती. आज जे मी आमदार निधीमधनं रोड कित्येक रोड बनवले जे 14 वर्षापासून प्रलंबित होते. अरे 14 वर्षापासून रोड नव्हते, असे मी रोड बनवले ह्या आमदार निधीमधनं. त्याच्यामुळे कुठेतरी लोकांना वाटत आहे की आपण जो आजपर्यंत नगरसेवक निवडत होतो तो आपण चुकीच्या माणसाला निवडत होतो. कारण की मी जे कामाची जे एक स्पीड दाखवली आहे या प्रभागामध्ये, काम पदावर नसतानाही इतके काम होऊ शकते. तर एखादी जर पद असलं की ते काम किती गतीनं होईल याच्यासाठी मला पद हवं. आणि एक भिवापूरकरांचं कोल पण आहे की एक युवकाला संधी द्यावं जो गतिशील काम करेल. असं लगभग पूर्णपणे लोकांचं 100% विचार झालेला आहे की या वेळेला नवीन चेहरा तुम्हाला बघायला मिळेल. कारण जे काम ते करू शकले नाही ते काम माझी जेवढ्या शक्तीनं करायचं तेवढ्या शक्तीनं मी केलं आहे. फक्त लोकांना एकच आहे की याला जर एखादी पद असलं की हा काम पुन्हा परत वेगाने करल, म्हणून अशी लोकांची इच्छा आहे. आणि मला पण असं वाटते की मला एखादी पद असलं की मी जे काम करत आहेच रेग्युलर पण थोडं गतीने करावं, याच्यासाठी मला ते पद हवं आहे. तर मला एक विश्वास आहे भिवापूरच्या माझ्या जनतेवर की ते मला नक्कीच महानगरपालिकेवर पोहोचवतील. द पांडेजी पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारांना काही सांगू इच्छिता? प्रभाग क्रमांक 14 भिवापूर पटामपुरा मधनं भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ज्योती धनराज जीवने अ गटातील उमेदवार, ब गटातील उमेदवार अमोल केशव शेंडे, क गटातील उमेदवार वनिता विजय आंबेकर व ड गटातील उमेदवार संतोष जिल्हावार यांना भिवापूरच्या जनतेने भरघोस मताने विजय करावे व भिवापूरचा प्रभाग हा वेगाने होण्याकरिता मदत करावे.